देवाच्या असतं आणि त्यात सुटका आहे. Today, God wants to do great things in our life. आणि आज देवाला खूप महान गोष्टी करायच्या आहेत. Every day, God wants to do great things in our life. आणि प्रत्येक दिवशी देवाची इच्छा असते की आपल्या जीवनात You know, काहीतरी that is करायचं. the desire of Father. आणि हीच देवाची एक इच्छा. Many times we treat God as God, Lord. आणि आपण भरपूर वेळा देवाला देव म्हणून पाहतो. You see, that's the problem. आणि हीच ती समस्या आहे. I like what Jesus taught to his disciples. आणि मला हे आवडतं की जे प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना शिकवलंय. Disciples understood Jesus was approaching God in a different way. आणि प्रभू येशूने एक वेगळ्या Position. अं, Disciples understood that Jesus was approaching God in a different way. आणि शिष्यांना समजलं की प्रभू येशूने देवाला एक वेगळ्या रीतीने समजून दाखवलं. They understood he is not approaching God like Moses. आणि जसं मोशे प्रभूशी होता, देवाशी होता, तसं तो नाहीये म्हणून त्यांनी शिकवलं. How Moses approached God? आणि तुम्हाला माहितीये कसं मोशे परमेश्वरासोबत वागायचा. परमेश्वर को मिलने के लिए 40 दिन पहाड़ के ऊपर जाना पड़ा. आणि त्याला परमेश्वराला भेटण्यासाठी 40 दिवस त्या डोंगरावर जावं लागलं. He was meeting God in a remote, isolated place where no one can come. आणि जिथे कोणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी त्याला जावं लागायचं देवाशी भेटण्यासाठी. But Jesus परंतु प्रभू येशू was approaching God wherever he is. आणि परंतु प्रभू येशूने शिकवलं की जे कुठं सगळीकडे आहे. Jesus said, "Me and Father are one." आणि प्रभू येशू बोलला की पिता आणि मी एक आहे. When Philip, a disciple called Philip, आणि जो फिलिप नावाचा एक शिष्य होता, when he asked Jesus जेव्हा त्याने विचारलं प्रभू येशूला that Jesus, please show us Father. आणि त्याने विचारलं की प्रभू येशू आम्हाला पिता दाखव. जितने लोग को इच्छा है पिता को देखने के लिए. आणि किती लोकांची इच्छा आहे परमेश्वर पिताला You पाहायची. know, Philip was asking with that desire. आणि तुम्हाला माहिती का फिलिप त्या इच्छेने त्याने मागितलं प्रभू येशूला. Jesus, please show me Father. आणि तो बोलला प्रभू येशू कृपा करून मला पिता दाखव. But you know what Jesus said? आणि तुम्हाला माहिती का तिथे प्रभू येशू काय बोलला? Jesus said, Philip, तिथं प्रभू बोलला की if you see me, जर तू मला पाहिलं you have seen Father already. तर तुम्ही परमेश्वर पिताला पण So the approach of Jesus was very different from other Old Testament prophets. आणि जे ज्या दृष्टिकोनाने लोक बघतात त्या दृष्टिकोने जुन्या कराराप्रमाणे प्रभू येशू कधी बघत नव्हता पित्याकडे, तर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा He होता was very different. आणि तो खूप वेगळा होता. So disciples asked something very special to Jesus. आणि त्यामुळे शिष्याने एक विशेष काहीतरी मागितलं होतं देवा. They said, Jesus, please teach us how to pray. आणि त्यांनी मागितलं प्रभू येशू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. Don't you think they don't know? They are Jewish people. आणि ते यहुदी लोक आहेत. From the book of Leviticus, from the book of Deuteronomy, God has taught them prayers. आणि लेवी पासून त्या गणना त्यापासून देवाने शिकवलंय त्यांना कसं प्रार्थना करायची. पुराना नियम में हजारों प्रार्थना है. आणि There are many prayers. आणि जुन्या करारामध्ये भरपूर असे प्रार्थना लिहिलेल्या So आहेत. they are not the people who don't know how to pray. आणि ते असे लोक नाहीत की त्यामुळे ते असे लोक नाहीत की त्यांना प्रार्थना म्हणजे काय हे They माहिती नाही. they knew how to pray. त्यांना माहिती आहे कशी प्रार्थना करायची. But when they saw Jesus, परंतु जेव्हा त्यांनी प्रभू येशूला पाहिलं they understood Jesus was praying very different from other Old Testament prayers. आणि तेव्हा त्यांना समजलं की प्रभू येशू काहीतरी वेगळ्या रीतीने प्रार्थना करतो त्या जुन्या So करारापेक्षा. they were very excited to learn from Jesus. आणि त्यामुळे ते एक उत्साही होते ती गोष्ट शिकण्यासाठी प्रभू येशू. And when Jesus heard that desire, आणि जेव्हा ती इच्छा देवाला प्रभू येशूला समजली I त्याची. like the first ever word Jesus used in prayer. आणि पहिला शब्द ते प्रभू येशूने वापरला त्या प्रार्थनेत. Lord's prayer में पहला शब्द क्या है? Wow, yes, our heavenly Father. Amen. आपल्या हे आमच्या स्वर्गातील पित्या. Hallelujah. हालेलुया. God, Jesus taught us प्रभू येशूने शिकवलं a very important revelation to us. एक महत्वाचं प्रकटीकरण आपल्यासाठी. That is, God is no more a God. He's your Father. आणि He's your Father. ते प्रकटीकरण म्हणजे देव नाही तर तो तुमचा पिता आहे. पिता शायद खुदा एक सृष्टि को छोड़ के जा सकते हैं. पिता कभी भी बच्चे को छोड़ के नहीं जाता. Amen. Amen. God, Father will never leave his children. आणि पिता हे आपल्या पुत्राला कधी सोडणार नाही, त्याच्या लेकरांना कधी सोडणार God नाही. taught us that Jesus taught us that Father,
God is our Father. आणि प्रभू येशूने हे शिकवलं की परमेश्वर देव हा आपला पिता आहे. Today I want to tell you, I want to encourage you all, in the middle of your challenges is your Father. आणि आज मी तुम्हाला उत्साहित करतो तुमच्या समस्यांमध्ये परमेश्वर देव तुमचा पिता आहे. आपको समस्या देके परमेश्वर सिर्फ आपको सिर्फ एंकरेज सिर्फ करने नहीं वाले, परमेश्वर एंकरेज के साथ आपको चमत्कार भी करेगा. आमेन. He will encourage you in your tough time and he will lift you up from your tough आणि time. तुमच्या समस्याच्या वेळेत तो तुम्हाला फक्त उत्साही नाही करणार, परंतु तुमच्या त्या समस्यातून तो तुम्हाला बाहेर काढणार आहे. क्योंकि परमेश्वर. आपका बाप सिर्फ कुछ लोकल वाले नहीं, he is the king of kings and the lord of lords. कारण परमेश्वर देव तुमचा पिता आणि तो राजांचा राजा आणि प्रभूंचा वो प्रभू. सर्वशक्तिमान एल शडाय है. आमेन. तो सर्वशक्तिमान एलशदा I tell you, in mid of all your challenges, you will see the glory of God touching your life. आणि या सर्व तुमच्या समस्याच्या दिवसांमध्ये तुम्ही पाहणार आहे देवाचा गौरवी हात. So today I want to speak about something very special. आणि आज मी खूप विशेष काहीतरी गोष्टीबद्दल बोलणार आहे. Many people just take this message in the day of Pentecost. आणि भरपूर लोक ह्या संदेशाला पेंटिकॉस्टचा संदेश म्हणून But समजतात. I believe this message, what we're going to hear, is not just a Pentecost message. परंतु मी विश्वास ठेवते की आपण जो आता संदेश ऐकणार आहे तो फक्त पेंटिकॉस्टचा संदेश नाही, But this message, what we're going to hear, is the foundation of New Testament. परंतु हा जो संदेश आपण ऐकणार आहे तो नवीन कराराचा पाया आहे. I like to call this message as fire of the New Testament. आणि मी या संदेशाला मध्ये नवीन कराराची आग. कितने लोगों को समझ में आना है? How many of you want to know about the fire of God in New Testament? आणि किती लोकांना समजून घ्यायचे देवाची आग्नी नवीन कराराची. Hallelujah. हालेलुया. I want you all take the verse from Matthew, the Gospel of Matthew, chapter 3, verse 11. आणि मग ते याचा 3रा अध्याय 11व्या वचनापासून आपण वाचू. Yes, the Gospel of Matthew. Come on, go ahead. मी तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी पाण्याने करत आहे, परंतु माझ्या मागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेऊन चालण्याची देखील माझी योग्यता नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. These are the words of John the Baptist. आणि हे बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे शब्द आहेत. I indeed baptizing you in water for repentance. मी तुम्हाला बाप्तिस्मा दिला पाण्यामध्ये पश्चातापासाठी, But there will be someone who will come after me. परंतु कोणत्याने आहे माझ्याशिवाय की जो माझ्यानंतर मी येईल, He is so mightier than me जो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे that even I cannot even carry or wash his sandals. आणि मी त्याच्या चपलाही घेऊन चालण्याचे योग्यतेचंही नाही. And he will come and he will baptize you. आणि तो येईल, तो तुम्हाला बाप्तिस्मा देईल, But not in the water. परंतु तो त्या पाण्याचा बाप्तिस्मा देणार नाही. Not just for repentance. पश्चातापासाठी तो बाप्तिस्मा But देणार he नाही, will baptize you with Holy Spirit and with fire and with the power. आणि परंतु तो तुम्हाला पवित्र आत्म्याचा व त्याच्या अग्नीचा आणि त्याच्या सामर्थ्याचा Come बाप्तिस्मा on, देईल. tell Holy Spirit. आणि त्यामुळं पवित्र आत्म्याला आपण सांगू, बोलो, शब्द बोलो, पवित्र आत्मा बोलो. पवित्र आत्मा, Then fire अग्नी and power. आणि सामर्थ्य. Here John is saying, इथं योहान म्हणतो, I am baptizing you in the water. मी तुम्हाला पाण्यामध्ये बाप्तिस्मा किस दिला चीज के लिए बपतिस्मा हो रहा है पानी में? पश्चातापासाठी. Repentance के लिए. Yes. You are baptizing in the water for repentance. आणि तुम्हाला मी बाप्तिस्मा देतोय पश्चातापासाठी. But when Jesus comes, परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, he will baptize you in a fire, तो तुम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा देईल. not for repentance, पश्चातापासाठी नाही, but to receive the power of God. तर परमेश्वराचं सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी. Today, I want to tell you, the fire in the New Testament brings the power of God over our lives. आणि मी तुम्हाला आज सांगतो की देवाची अग्नी नवीन करारातली ते सामर्थ्य आणतं तुमच्यामध्ये. You know, the topic of fire is not just a new topic. आणि अग्नी हे नवीन विषय नाही. God spoke fire many times in the Bible. आणि भरपूर वेळा प्रभू देवाने अग्नीबद्दल बोलले In बायबल. fact, when he gave his commandment to Israel, जेव्हा त्याने त्याची आज्ञा दिली इस्रायली लोकांना, he spoke about the fire. आणि तेव्हा पण देवाने अग्नीबद्दल Let's go to the book of Leviticus. आणि आपण Leviticus, लेवीमध्ये जाऊ. chapter 6,
6वा अध्याय verse 8 to 13. आणि 8 ते 13 पासून वाचू. Yes. Leviticus chapter 6 verse 8 to 13. Yes, sir. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यांना आज्ञा कर की होमार्पणाचे असे नियम आहेत. होमबली अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावे आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळत ठेवावा. मग याजकाने आपला तागाचा झगा व चोरणा अंगात घालून होमार्पणामुळे वेदीवर राहिलेले Yes. The 9th verse says like this. आणि 9वं वचन असं सांगतं, Moses received the commandment from the Lord आणि 9वं वचन असं सांगते की मोशेला देवाकडून आज्ञा भेटली regarding the burnt offering. आणि होमबलीसाठी ती आज्ञा होती. And he's telling to Aaron. आणि अहरोनाला तो सांगत होता. You know मोशे. who was Aaron in the Old Testament? आणि तुम्हाला माहिती का अहरोन कोण होता जुन्या काळात? Aaron was the high priest in the Old Testament. आणि अहरोन हा मुख्य याजक असा होता. So he was telling to Aaron, the high priest, and to his sons आणि त्यामुळं मोशे त्याच्या अहरोनाला आणि त्याच्या लेकरांना सांगत होता that the burnt offering आणि होमार्पण shall be kept in the altar, आणि ते त्या वेदीवर ठेवलं पाहिजे and day and night that the fire be flamed over there. आणि त्या वेदीवर ठेवल्यानंतर रात्री आणि दिवस दोन्ही वेळेस ते अग्नी जळतच राहिला. Come on, read from 10, 11, 12. Yes. अहरोन व त्याचे पुत्र यांना आज्ञा कर की होमार्पणाचे नियम आहे. होमबली अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा. Next, 12, 13. तो सकाळपर्यंत राहू आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळत ठेवावा. 13. मग याजकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणामुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी. मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटतात ठेवावा व त्याच्यावर होमबली रचून शांती अर्पणातील चरबी होम करावा. वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये. 13. Yes, here the word of God says, आणि तर देवाचं वचन असं सांगतं 9 from 9 to 13, आणि 9 ते 13 मध्ये you can hear one word back to back. आणि तुम्ही एकच शब्द परत ऐकता. The fire shall always be burning on the altar. आणि ते शब्द म्हणजे तो अग्नी जळतच ठेवावा त्या वेदीवर Let it not go out. आणि तो विझून देऊ नये. Let the fire be burned always in my temple. आणि ते अग्नी माझ्या मंदिरात जळतच राहू So दे. these burnt offerings were offered in before the tabernacle of the Lord. आणि हे जळतं होमार्पण त्या The tabernacle. तंबू मध्ये जळतच राहावं. Before the tabernacle, त्या तंबूच्या अगोदर where inside there is holy of holies, ते पवित्र अतिपवित्र असं काहीतरी होतं. where the presence of God rests upon that place. तिथे देवाची उपस्थिती तिथे उतरत The glory of God was resting upon that place. आणि देवाचा गौरव त्या स्थानामध्ये येत होता. And God was telling to his people आणि देव त्याच्या लोकांना सांगायचा through the voice of prophet Moses आणि मोशे संदेष्टाद्वारे that he was telling to the high priest, तो मुख्य याजकाला सांगायचा in those days, त्या दिवसांमध्ये not everyone can enter the tabernacle. प्रत्येक जण त्या पवित्र त्या तंबूमध्ये जाऊ शकत नाही. Only the high priest and his family can access the tabernacle. फक्त प्रमुख याजक आणि त्याचे कुटुंब त्या तंबूत जाऊ शकत होते. So the word of God came to the high priest, who's Aaron. आणि त्यामुळे देवाचं वचन ते मुख्य याजकाला आलं, जो म्हणजे अहरोन होता. God was saying, before my tabernacle, माझ्या तंबूच्या अगोदर make a burnt offering. ते होमार्पण जळून दे. By making an altar, त्या एक वेदी बनवून let an animal be sacrificed, आणि त्याच्यावर प्राण्यांचा अर्पण, then burn it before the tabernacle. आणि त्या प्राण्यांचा अर्पण त्या वेदीवर द्या त्या तंबूच्या अगोदर. Burn it before my presence. माझ्या उपस्थिती त्या तिथे येण्या अगोदर ते अर्पण द्या. And let that fire be lighted up, let it flame from night to day and day to night. आणि ते अग्नी रात्रीपासून सकाळपर्यंत जळून राहून
let it not quench down. आणि ती विझून देऊ नका, तर ती सतत जळत राहून द्या. The fire should continually burn over there. आणि सतत ते अग्नी जळत राहून द्या. You know, this was the word of God in the Old Testament. आणि हे देवाचं वचन होतं जुन्या करण्यात. And they started to do it in front of the tabernacle. आणि ते हे त्या तंबूच्या सोबत करत होते. Then later Solomon built the temple. आणि त्यानंतर मी शलोमोन राजाने मंदिर बांधले देवाचं. The same process, the procession was happening in the temple then. आणि हीच पद्धत त्या मंदिर बांधल्यानंतर त्या मंदिरात पण चालत होती. And it was continuing until the time of Jesus. आणि हे कंटिन्यू म्हणजे सतत प्रभू येशू येऊस पर्यंत ते चालूच राहिले. From the time of this commandment आणि ही जी आज्ञा जेव्हा दिली होती until the destruction of the temple in the Roman time. आणि रोमन साम्राज्याच्या वेळेस जोपर्यंत ते मंदिर तुटलं नाही तोपर्यंत ही विधी पाळतच होते. Until all those years, त्यापर्यंतच्या सर्व वर्षांमध्ये this burnt offering was happening every day, back to back, back to back, back to हे back. अग्नीचं अर्पण सतत चालूच राहत होते जोपर्यंत हे संपत नव्हतं. Where Aaron, the high priest, अरोन जो मुख्य याजक होता and his sons after the generation after generation, आणि त्याचे लेकर त्याच्या पिढीचे लेकर, their main job is this: त्यांचं मुख्य काम हे होतं, to ensure that fire is not quenching. त्यांचं मुख्य काम हे होतं की ते अग्नी विझून देऊ नये. They have to flame that fire every time. त्यांची जबाबदारी होती की ते अग्नी सतत जळत राहू ठेव. You know, that was a great symbol of what's going to happen in the future. आणि ते उत्तम चिन्ह होतं भविष्यात काय होणार आहे त्याचं. You know what happened in the Roman Empire time? आणि तुम्हाला माहिती का रोमी साम्राज्यामध्ये काय झाले? The same temple where the presence of God used to be there, that temple got destroyed. आणि जे मंदिर ज्यात देवाचे अस्तित्व देवाची उपस्थिती यायची ते मंदिरच तोडण्यात आले त्या रोमी साम्राज्यात. Jesus said, not even one stone will stand upon this temple. आणि प्रभू येशू बोलला की एक दगड पण तिथे राहणार नाही. God himself prophesied that this temple will fall down. आणि प्रभू येशूने भविष्यवाणी केली होती की हे मंदिर सगळं मोडण्यात येईल. Every Jewish Pharisees got they got angry by hearing that prophecy. आणि प्रत्येक यहुदी लोक ते यहुदी पुरुष लोक चिडले, राग आला त्यांना हे भविष्यवाणी They ऐकून. said, what kind of a God what kind of a Messiah he is. आणि कसल्या प्रकारचा हा मसीहा आहे जो असं बोलतो. He is threatening and saying that this temple of God will be destroyed. तो म्हणतोय की हे देवाचं मंदिर तोडण्यात येईल म्हणून. But they didn't know something very important. परंतु त्यांना एक गोष्ट माहिती नव्हती. परमेश्वर पत्थर का मंदिर तोड़ना पड़ता था. God wants to break the temple of the stone that is made of stone. परंतु त्यांना हे माहित नव्हतं की जे दगडाने बनवलेलं देवाचं मंदिर होतं ते तोडण्याची गरज होती. That God wants to do. Jesus wants to do that. प्रभू येशूला ते करायचंच होतं. Because only then कारण त्यानंतरनीच God will make us the temple today. कारण त्यानंतरनीच देव तुम्हाला आणि मला त्याचं मंदिर बनवणार. God wants to make you and me the temple of His Holy Spirit. देवाला तुम्हाला आणि मला देवाचं मंदिर त्याच्या पवित्र आत्म्याचं मंदिर बनवायचं. So that time the temple got destroyed. आणि त्यामुळे त्यावेळेस ते मंदिर नष्ट करण्यात आलं. After the temple got destroyed, आणि ते मंदिर नष्ट झाल्यानंतर वेदी नाही, वेदी नव्हती, there was no fire, तिथं आग नव्हती, no high priest doing any of those customs. आणि मुख्य याजक पण नव्हते आणि त्यांच्या बरोबरीचे पण नव्हते. Where are the children of Aaron now? आणि कुठे आहे मग आता आरोनाचे मुलं? They are no more. They stopped that custom. आणि ते कोणीच नाही, कारण ते सर्व गोष्टी थांबल्या. The high priest that was appointed by God is now that generation has stopped putting the fire burning. आणि जे मुख्य याजक आणि त्याची संतती बनवली होती देवाने वंश ते आग जाळून ठेवण्यासाठी ते थांबली होती. क्योंकि उधर वेदी बनाने के लिए मंदिर ही नहीं था. कारण तिथे वेदी बांधायला मंदिरच नव्हतं. Everything got destroyed. आणि त्यामुळे सर्व गोष्टींचा नाश. But I want to tell you something. परंतु तुम्हाला काहीतरी सांगायचं. When the high priest Aaron generation forgot to light up the fire, जेव्हा आरोनाच्या संततीने विसरलं ते अग्नी सतत जाळत when ठेवायचं, they forgot to light up the fire, आणि ते विसरले जेव्हा ते अग्नी चालू ठेवायचं, because there was no temple there, कारण तिथे कोणतेही मंदिर the नव्हतं, altar is destroyed. कारण ते वेदीचा नाश झाला When होता. they forgot it, त्यामुळे ते विसरले. the high priest of the Lord Jesus
came and raised his temple. आणि ते विसरले की सर्वात मुख्य याजक जो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तो आणि ते पुन्हा बांधले. Hebrews chapter 4 says, आणि we are not going there. इब्री 4 अध्याय असं सांगतात. Hebrew chapter 4 speaks about Jesus, who is the high priest. आणि इब्री 4 सांगते की प्रभू येशू ख्रिस्त हा मुख्य याजक आहे. That high priest came from the heaven to the earth जो मुख्य याजक तो स्वर्गातून खाली आला to raise up a temple not made of stone. आणि ते मंदिर बांधण्यासाठी ना की ते दगडाचं मंदिर. All in the New Testament we saw the temple of God made of stones and gold. आणि आपण जुन्या काळात पाहू शकतो की प्रत्येक देवाचं मंदिर हे दगडाने सोन्याने बांधले गेले. But Jesus came to raise up a temple that is not made of gold and stones. परंतु प्रभू येशू आला असं मंदिर बांधण्यासाठी जे दगडापासून किंवा मातीपासून बनणार नाही. Jesus raised up a temple that is made of flesh and the blood. परंतु प्रभू येशूने असं मंदिर बांधलं जे शरीराने बनवलं जातं. If you wonder where is that temple today, आणि जर तुम्ही विचार करत असेल कुठे आहे ते मंदिर आहे, I tell you, you are that temple today. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही ते देवाचं Come on, मंदिर tell to your neighbor, आहे. आणि त्यामुळे तुमच्या शेजाऱ्याला you सांगा are the temple of God in तुम्ही New देवाचं Testament. मंदिर आहात. बोलो, come on. आप मंदिर है परमेश्वर का नया नियम में. नवीन कार्यात तुम्ही देवाचे मंदिर आहेत असे शेजाऱ्याला Let's go to this verse, 1 Corinthians 3:16. आणि 1 करीन 3 अध्याय 16 वचन. You see, here the word of God says, don't you know that you are the temple of God today, आणि इथं देवाचं वचन सांगतं तुम्हाला माहित नाही का तुम्ही देवाचे मंदिर आहात where the Spirit of God dwells inside you. आणि जिथे देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. You know, there in the Old Testament, आणि जुन्या करारात people built the temple for God. आणि जुन्या काळात लोक देवासाठी मंदिर बांधायचे. Correct? लोग बनाया परमेश्वर के लिए एक मंदिर, right? They built the temple for God. आणि लोक बनवल्या मंदिर देवासाठी. They built an altar for God. त्यांनी देवासाठी वेदी बांधली They made an offering for the Lord. आणि त्यांनी त्याच्यावर अर्पण दिले. Then they lighted up the fire there. आणि त्यांनी त्यानंतर तिथं अग्नी जाळली. पुराना नियम में हम एक चीज देख सकते हैं, मनुष्य परमेश्वर के लिए किया था, राइट? आणि जुन्या काळात आपण पाहू शकतो की मनुष्याने देवासाठी केलं. Man made temple for God. मनुष्याने देवासाठी Man made altar for God. मनुष्याने वेदी बांधली. Man sacrificed the animal for God. मनुष्याने अर्पण दिलं देवाला. Man made light the fire for God. मनुष्याने ती अग्नी जाळली देवासाठी. But in New Testament, परंतु नवीन the काळात speciality is this. विशेषता ही आहे की मनुष्य परमेश्वर के लिए नहीं किया, परमेश्वर मनुष्य के लिए किया हर चीज. Amen. मनुष्याने देवासाठी नाही केलं तर देवाने मनुष्यासाठी. In Old Testament, man made temple for God. जुन्या काळात मनुष्याने देवासाठी मंदिर In New बांधलं. Testament, परंतु नवीन काळात God made temple for himself by making a man. That is you and me. परंतु नवीन काळात देवाने मनुष्य निर्माण करून त्याने त्याचं मंदिर बांधलं. He chose you and me and he decided to dwell inside us. आणि त्याने तुम्हाला आणि मला निवडलं त्याच्या आपल्यामध्ये त्याचं उपस्थिती आणण्यासाठी राहण्यासाठी. In the Old Testament, जुन्या काळात man made altar in front of the temple. आणि मनुष्याने वेदी बांधली त्या देवासमोर. But in New Testament, परंतु नवीन काळात Jesus made Calvary for himself. नवीन काळात स्वतः प्रभू येशूने स्वतःला कल्वरीवर दिलं. You know why altar is made in the temple? का अर्पण वेदी बांधली जाते. वेदी कुर्बान करने के लिए बनाते. They make an altar to sacrifice for the Lord. वेदी अर्पण करण्यासाठी देवाला काहीतरी अर्पण करण्यासाठी And in the बनवली. New Testament, आणि नवीन काळात God sent His Son as a sacrifice. आणि नवीन काळात देवाने त्याचा पुत्र पाठवला अर्पण म्हणून. पुराना नियम में मनुष्य परमेश्वर के लिए वेदी बनाया, बट नया नियम में मनुष्य के लिए परमेश्वर वेदी बनाया यीशु मसीह को भेज के. Amen. Amen. He sent Son Jesus, and in the cross, in Calvary, in Golgotha, the altar was made. आणि जुन्या काळात मनुष्याने देवासाठी वेदी बनवली. परंतु परमेश्वराने स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा अर्पण म्हणून आपल्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं आणि त्या क्रूस खांबावर त्याला अर्पण म्हणून. In Old Testament, आणि जुन्या काळात in the altar that man made, जे वेदी मनुष्याने बनवलेली होती, man made kept a sacrifice. मनुष्याने त्याच्यावर अर्पण दिलं. Right? He killed an animal and he sacrificed
for his sin, he sacrificed in the presence of God. आणि त्याच्या पापाबद्दल त्याने एक प्राण्याला कापून बली देऊन त्याने अर्पण But in the New Testament, परंतु नवीन करारात God sent the Lamb of God from heaven to down. परंतु नवीन करारात देवाने त्याचा कोकरू पाठवला स्वर्गातून या Man didn't choose the lamb in the New Testament, नवीन करारात मनुष्याने अर्पण निवडलं नाही but God sent his lamb to the world as a sacrifice. परंतु देवाने त्याचा कोकरू पाठवला अर्पणासाठी And Jesus in the Calvary became a sacrifice lamb for you and me. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी एक कोकरू झाला त्या क्रूसकावर And in the last, आणि शेवटी in the Old Testament, जुन्या करारात after the offering of the animal, त्या प्राण्याचं अर्पण दिल्यानंतर the man was lighting. God said, we read the verse in Leviticus. Moses said, light up the fire. आणि त्या प्राण्याचं अर्पण दिल्यानंतर जुन्या करारात ती लोक अग्नी जाळायचे जसं मोशाला सांगितलं होतं जुन्या करारात आता वाचलं आपण The high priest was lighting up the fire upon the offering. आणि त्या अर्पणावर मुख्य याजक अग्नी जाळायचं But in the New Testament, परंतु नवीन करारात there is no more Aaron's generation as a high priest. आणि त्यामुळे नवीन करारात अरुणाची पिढी नव्हती मुख्य याजक Now there is a best high priest, eternal high priest given for us from God himself. कारण की आता आपल्याला एक त्याच्यापेक्षा महान प्रमुख याजक आपल्याला दिला जो सर्वात महान आहे तो म्हणजे और वो सर्व साल का याजक है, आणि तो सर्व महायाजक. सर्व काही याजक आहे You know what his name? आणि तुम्हाला माहिती का त्याचं नाव काय? His name is Jesus. आणि त्याचं नाव आहे येशू We saw that in Hebrew 4. आणि जसं आपण इब्री 4 मध्ये पाहिलं But Jesus is the high priest sent by God down to earth. आणि आपण इब्री 4 मध्ये पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हा मुख्य याजक आहे जो स्वर्गातून आपल्यासाठी पुराना पाठवला. नियम में एक मनुष्य का याजक लेवी का संतति वो अग्नि को बढ़ा रहे थे. They were increasing the fire. आणि जुन्या करारात मनुष्याचे पुत्र म्हणजे आरोनाचे पुत्र हे याजक होते प्रमुख याजक ते अग्नी जाळण्यासाठी They were lighting it and they were flaming it. आणि ती लोक अग्नी जाळायचे आणि ती सतत जळत ठेवायची But on the day of Pentecost, परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी the high priest Jesus lit up a fire inside the church. आणि परंतु नवीन करारात मुख्य याजक प्रभू येशू ख्रिस्ताने अग्नी पवित्र आत्म्याची अग्नी आपल्यामध्ये जाळली That is called the fire of the Holy Spirit. आणि त्या अग्नीला पवित्र आत्म्याची अग्नी म्हणतात The fire of God came down on the day of Pentecost. आणि देवाचं अग्नी त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी आलं I tell you, आणि मी तुम्हाला when the सांगतो, temple was destroyed, जेव्हा मंदिर नाश केलं गेलं होतं पुराना नियम का वो लेविटिकस का आग बंद हो गया उधर. आणि जेव्हा मंदिर नाश केलं गेलं तेव्हा जुन्या कराराचा जो अग्नी होता तो बंद झालेला लेविटिकस में परमेश्वर दिया हुआ नियम के अनुसार उस दिन जलाया वो आग परमेश्वर यीशु मसीह का समय में मंदिर तोड़ने का समय में खत्म हो गया वो अग्नि. आणि जुन्या करारात जो तो अग्नी सांगितला होता तो प्रभू येशूच्या वेळेमध्ये ते मंदिर तोडल्यानंतर ते अग्नी थांबली But I tell you, पण God lit up a fire in some other place. परंतु मी तुम्हाला सांगतो की देवाने कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ती अग्नी जळाली When the temple of stones lost the fire, that temple of God in the New Testament, people received the fire. आणि जेव्हा देवाचं मंदिर ते अग्नी गमावली तेव्हा नवीन करारात त्याच्या लोकांद्वारे त्याने ती अग्नी प्राप्त केली पत्थर का मंदिर में आग बंद हो गया, but शरीर का मंदिर के अंदर आग जला हुआ. Amen. Amen. The fire came inside the people. आणि दगडाने बनवलेल्या मंदिरामधली आग ती बंद झाली परंतु जे देवाने बनवलेले मनुष्य आहेत त्यात ती आग पुन्हा Why I am sharing this message today? आणि का मी हा संदेश तुम्हाला सांगितला Today our rights is to receive that fire of God inside us. आणि आज आपला अधिकार आहे ते अग्नी स्वीकारण्याचे आपल्यामध्ये God has called you and me to walk in that fire. आणि देवाने तुम्हाला आणि मला बोलवलं आहे त्या अग्नीमध्ये चालण्यासाठी That is what John the Baptist was preaching over that time. आणि त्यामुळे योहान बाप्तिस्मा करणारा योहान हेच गोष्ट बोलत Well, आहे. we saw in the Matthew 3:11. आणि मत्ते 3:11 मध्ये I am baptizing people in the water for repentance. मी बाप्तिस्मा देतो लोकांना पश्चातापासाठी पाण्यामध्ये But परंतु someone will come. कोणीतरी असा येईल He will baptize you and me in fire. आणि तो तुम्हाला बाप्तिस्मा देईल अग्नीमध्ये उधर पानी का बपतिस्मा की वजह से हमको क्या मिला?
पश्चाताप, like repentance मिला. Yeah, we got repentance. पाण्याच्या बाप्तिस्मामुळे ते आपल्याला पश्चाताप भेटला. बट परमेश्वर का अग्नि का बपतिस्मा के द्वारा हमको ताकत मिलता है. Amen. We receive the power of God inside us. परंतु परमेश्वराने दिलेल्या बाप्तिस्मामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते. You know what was the problem in Israel? आणि तुम्हाला माहिती आहे का काय समस्या होती इस्रायल लोक? They will sin, ते पाप करायचे, they will repent, ते पश्चाताप करायचे, but once again they will sin. परंतु परत ते पुन्हा पाप करायचे. क्यों वापस पाप में गिरा? का परत ते पापात पडले? क्योंकि काफी पश्चाताप काफी नहीं है. कारण पश्चाताप फक्त पुरेसा नाही. Repentance is not just enough for saving us from sin. आणि पश्चाताप फक्त पुरेसा नाहीये आपल्याला पापापासून मुक्त इसीलिए करण्यासाठी. इन लोग पाप करते थे, पश्चाताप लेते थे, वापस पाप करते थे. आणि त्यामुळे ते पाप करायचे, पश्चाताप करायचे, पाप करायचे, पश्चाताप बट करायचे. पेंटकोस्ट दिन में परमेश्वर वो सिस्टम को बंद कर दिया. परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाने ते सर्व पद्धती बंद केली. यस, हम पाप किया. आणि आपण पाप केलं. यस, पानी का बपतिस्मा में हम पश्चाताप हम करते हैं. आणि पाण्याच्या बाप्तिस्मामध्ये आपण पश्चाताप पण बट करतो. परमेश्वर यीशु मसीह दिया हुआ अग्नि का बपतिस्मा में सिर्फ पश्चाताप नहीं, परमेश्वर हमको अग्नि देता है. He will give us the fire, the power of God to overcome sin. परंतु परमेश्वर दिलेल्या बाप्तिस्मामध्ये तो फक्त पश्चाताप देत नाही, परंतु तो अग्नी देतो, सामर्थ्य देतो त्या सर्व पापांवर विजय होण्यासाठी. इसीलिए पुराना नियम में सिर्फ ये देख सकते हैं पाप पश्चाताप, उसके अलावा कुछ नहीं आणि होता. त्यामुळे तुम्ही जुन्या काळात पाहू शकता पाप आणि पश्चाताप, पाप आणि पश्चाताप, उसके अलावा कुछ नहीं हो रहा था उधर. त्याशिवाय दुसरं कोणतीही गोष्ट But in the New Testament, God gave the power into the believers. परंतु नवीन कार्यामध्ये देवाने सामर्थ्य दिलं विश्वास ठेवणाऱ्या So लोकांना. by baptizing them in the fire of the Holy Spirit. अग्नीमध्ये बाप्तिस्मा देऊन पवित्र आत्मा. जितने लोगों को पानी का बपतिस्मा अभी भी याद है. किती लोकांना पाण्याचा बाप्तिस्मा By the way, if you didn't take the water baptism, we are ready to give. हा, आणि ज्यांना आठवत नसेल तर आपण Good, त्या I believe all of you all take that. आणि मी विश्वास करतो तुम्हाला सर्वांना भेटलं. How many of you remember that? आणि किती जणांना आठवते आपला हम पाणी? पानी में अंदर गए, वापस आए, right? आपण पाण्यात खाली Which- गेलो आणि परत Which आलो. means the moment we went inside, याचा अर्थ जेव्हा आपण पाण्याच्या आत जातो, we repented for all our sins. आपण पश्चाताप करतो सर्व आपल्या पापांसाठी. When we came out, आणि जेव्हा आपण त्या पाण्यातून बाहेर येतो, we came out as a new man in Christ. आपण तेव्हा एक नवीन मनुष्य म्हणून येतो ख्रिस्तामध्ये. But वो काफी है क्या? Is that enough? परंतु ते पुरेसं आहे का? If that is not enough, हा, ते पुरेसं नाही. if only that happens, जर तसा होत असेल we will be like that Israel people. तर आपण त्या इस्रायली लोकांसारखे, वापस पाप करने के लिए जाते हैं. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा ते पाप करायला जातो. Because it is not because we are bad. कारण आपण वाईट लोक आहोत. It is not because we are bad. Not we are bad. आपण वाईट लोक आहोत म्हणून नाही, Because we are weak. परंतु आपण एक अशक्त लोक आहोत कितने म्हणून. लोग को accept कर सकते हैं, मैं weak, why am weak? आणि किती लोक कबूल करू शकतात की आपण अशक्त आहोत. We cannot battle sin with our strength. आणि आपण कधीच आपण लढू शकत नाही आपल्या सामर्थ्याने पापाविरुद्ध. And God knew this better than us. आणि देवाला माहिती आहे हे आपल्यापेक्षा जास्त. That's why after the water baptism, they waited for a fire baptism from आणि Jesus. त्यामुळे ते त्यांचा पाण्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर ते वाट पाहत होते त्यांच्या अग्नीच्या बाबतीत. That's why Jesus said, do not leave until I am baptizing you in the Holy Spirit. आणि त्यामुळे प्रभू येशू बोलला की जाऊ नका जोपर्यंत मी तुम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा. Because the moment you receive the baptism of the Holy Spirit, परंतु जेव्हा कारण जेव्हा मी तुम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा देईन, सिर्फ हमारा जीवन पश्चाताप का जीवन नहीं, सिर्फ हमारा जीवन नया जन्म का जीवन नहीं, बट हमारा जीवन ताकत में भरा हुआ जीवन हो जाएगा. Amen. Our life will become a life of God's power आणि inside जेव्हा us. मी तुम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा देईन, आपलं जीवन पश्चातापाचं जीवन राहणार नाही, परंतु सामर्थ्याचं विजयी जीवन असणार. That commandment in Leviticus, that fire is no more alive. आणि जे आज्ञा लेवी मध्ये दिली होती ती अग्नी आता नाही. वो कब मंदिर तोड़ा है उधर ही बंद हो गए. आणि जेव्हा ते मंदिर तोडलं तेव्हाच ते बंद. पर आज नया नियम में एक आग अभी भी चल रहा है. Today, even now, that fire is alive in the New Testament. नवीन काळात आजही ती एक अग्नी जळत आहे. That fire started from the day of Pentecost. आणि ती अग्नी पेंटिकॉस्टच्या दिवसापासून सुरुवात On the upper room, on 120 people, that fire came upon them. आणि त्या वरच्या माडीवर त्या तिथे अग्नी ती उतरली होती. From there on, God
was filling the people, the believers, with that fire of the Holy आणि Spirit. तिथूनच देवाने त्याच्या लोकांना, त्याच्या विश्वासू लोकांना त्या अग्नीने भरत गेला. आप उसके बाद वो पेंतकोस दिन के बाद और कमजोरी का कलीसिया हम नहीं देखा, ताकत में भरा हुआ कलीसिया को हम देखा है. Amen. We saw the church with the power of God. आणि त्या दिवसापासून आपण त्या मंडळीला एक आशक्त मंडळी पाहत नाही, पण सामर्थ्याने भरलेले The मंडळी same पाहतो. disciples 40 days before they were so weak. आणि तेच शिष्य जे 40 दिवस अगोदर खूप आशक्त होते. Peter said, I will go back fishing. आणि जो पेत्र बोलला की मी पुन्हा त्या माझ्या All मासे disciples ran from Jesus. सर्व शिष्य देवापासून प्रभू येशूपासून When Jesus was arrested, जेव्हा प्रभू येशूला अटक झाली. but same weak disciples become the heroes of New Testament because they carry the fire of God. आणि हेच शिष्य नवीन काळात जेव्हा त्यांना प्रभू येशूचा बाप्तिस्मा भेटला, ते एक नायक झाले, एक हिरो झाले नवीन काळात. You know, the same disciples, the same Jerusalem that saw the weakness of disciples. आणि ते यरूशलेमने जे त्या शिष्यांचा अशक्तपणा कोई पाहिला, शहर वो सेम शिष्य लोग का कमजोरी देखकर वही शहर में शिष्य लोग चमत्कार यीशु मसीह के नाम से कर रहे हैं. आणि Amen. त्या शहराने जे शिष्यांमधला अशक्तपणा पाहिला, तेच शिष्यांद्वारे त्यांनी चमत्कार पाहिले. The same Jerusalem that saw disciples running for their life. आणि त्याच यरूशलेममध्ये जेव्हा शिष्य त्यांच्या जीवासाठी पळत होते, Is the same Jerusalem that started to see disciples going and preaching gospel to the ends of the world. आणि त्याच यरूशलेममध्ये शिष्यांनी पाहिले की ते स्वतः जाऊन वचन सांगत आहेत, संदेश देत I आहेत. tell you, my brothers and sisters, the fire of God will change your life. आणि मी तुम्हाला सांगतो की देवाचा अग्नी आपलं जीवन बदलू The शकतो. baptism of Holy Spirit will give you the power of God that is unending. आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आपल्याला सामर्थ्य देऊ शकतो, ते कधी संपणार नाही. Amen. Hallelujah. हालेलुया. And in Old Testament, या जुन्या काळात a man was needed to light the fire. मनुष्याला गरज होती ती अग्नी जळत A ठेवली. man was needed to light the fire in the temple in the Old Testament. आणि जुन्या काळात त्या मंदिरात मनुष्याला गरज होती ती अग्नी जळत ठेवली. बट नया नियम में एक मनुष्य आग नहीं लगाता है, परमेश्वर आग लगाता है. Amen. He put his fire upon us. परंतु नवीन काळात मनुष्य आग नाही जळत ठेवत, तर परमेश्वर स्वतः ती आग देतो, आग जळत. And that fire fills us. आणि ती अग्नी आपल्याला भरून टाकते. And the moment that fire fills you, जेव्हा ती अग्नी आपल्याला भरून टाकते, I challenge you, your life will change. तेव्हा मी तुम्हाला सांगतो की तुमचं जीवन तेव्हा You बदलेल. will start to walk in the power of God. तेव्हा तुम्ही देवाच्या सामर्थ्यामध्ये चालायला सुरुवात The same thing that chased you, now you will chase that thing. ज्या गोष्टींच्या मागे तुम्ही पळता, तेच गोष्टी त्यानंतर तुमच्या मागे. The same thing that you are weak, God will make you a champion over it. आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अशक्त बनता, त्याच गोष्टींमध्ये तेव्हा तुम्ही यशस्वी तुम्हारे ताकत से क्या नहीं कर पाते, वो परमेश्वर की ताकत से हम करेंगे. Amen. That is the power of God, and that is how the fire of Holy Spirit will ज्या work in us. तुमच्या सामर्थ्याने ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही, त्या गोष्टी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने करता. आणि हेच देवाचं सामर्थ्य And आहे. I want to tell you, God wants to fill us with that fire. आणि मी तुम्हाला सांगतो, देव आपल्याला त्या सामर्थ्याने भरणार आहे. Remember, you cannot walk a Christian life without that fire. आणि हे लक्षात ठेवा की त्या अग्निशिवाय तुम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. नया नियम में वो पवित्र आत्मा का अग्नि के बिना हम नहीं चल सकते. We cannot walk. आणि नवीन काळात त्या पवित्र आत्म्याच्या अग्निशिवाय आपण जीवन जगू शकतच नाही. We cannot be a follower of Jesus without that fire. आपण देवाचे एक शिष्य अनुयायी होऊ शकत नाही त्या अग्निशिवाय. And we saw in Leviticus, I forgot this, I want to tell this very important. We saw in Leviticus, आणि मी विसरलोय सांगायचं की लेवीमध्ये here, there the word says, इथं वचन एक सांगतं, God told to priest, देव त्या मुख्य याजकाला in the सांगतो. verse 8-9, Leviticus 6-8-9, same chapter what we went through. Leviticus 6-8-9. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यांना आज्ञा कर की होमार्पणाचे नियम आहेत. होमबली अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळत ठेवावा. Then, मग याजकाने आपल्या तागाचा जगा व चोळा अंगात घालून क्या पहनना पड़ेगा? तागाचा झगा. They said, the word says here that the priest shall put on his linen garment and the linen trousers.
he shall put on the body. आणि तर देवाचं वचन सांगते की याजकाने तागाचा झगा आणि तो चोळणा अंगात घालून पवमानपणाच्या You know what वेदी that means? आणि तुम्हाला माहिती का याचा अर्थ काय आहे? Linen is considered very pure. आणि ताग हे खूप शुद्ध आहे असं समजलं जातं. आपको मालूम है लिनन का कपड़ा? तागाचा कपडा माहिती सबसे सबसे बेस्ट कॉटन लिनन का है. आणि सगळ्यात उत्तम कॉटन हे तागाचा The purest cotton you will ever get is in the linen cloth. आणि शुद्ध असं कॉटन हे तुम्हाला तागाच्या कपड्यात भेटतं. So God said in the Old Testament, आणि त्यामुळे देव बोलला जुन्या काळात let the priest wear the linen dress. आणि याजकाने ते तागाचं वस्त्र घालावे Means let the priest wear a pure dress, then light the fire. आणि याचा अर्थ असं की याजकाने शुद्ध कपडे घालून मग ते अग्नी जाळत ठेवावं. उसका वचन का मतलब है कि पवित्र होने के बाद, पवित्र दिखने के बाद तुम आग जलाओ. आणि त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पवित्र झाल्यानंतर ते अग्नी जाळा. उसका मतलब याचा अर्थ आहे unless if the priest is not wearing the linen cloth, आणि याचा अर्थ असा की जर त्या याजकाने ते कपडे घातला नाही the fire won't light up, आणि तो ते अग्नी जाळू the शकत नाही. fire won't come down. आणि ते अग्नी बंद पडणार नाही. The priests need to wear the clean and holy cloth to light up the fire. Then the fire comes. आणि त्यामुळे त्या याजकाला शुद्ध असे कपडे घालून त्या अग्नीला That जाळण्यासाठी was the situation in the Old आणि Testament. ही परिस्थिती होती त्या जुन्या काळात. पवित्र होने के बाद आग आता है, पवित्र झाल्यानंतर आग ती जळत होती. बट नया नियम में परमेश्वर उल्टा कर दिया. परंतु नवीन काळात देवाने वेग उलट केलं. हम पवित्र होने के बाद पवित्र आत्मा हमारे अंदर नहीं आता है. आपण पवित्र झाल्यानंतर आपल्या आत पवित्र येईल. हमारे अंदर पवित्र आत्मा का आने के बाद हम पवित्र हो जाते हैं. जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो त्याच्यानंतर आपण पवित्र. There they became holy, then the fire came. आणि ती जुन्या काळात ते पवित्र झाले मग अग्नी आली. But in the New Testament, परंतु नवीन काळात fire came and made us holy. आणि अग्नी आला नवीन काळात आणि त्याने पवित्र आपल्याला आत्मा पवित्र का केलं. आग आके हमको पवित्रता किया. पवित्र आत्म्याची अग्नी आली आणि आपल्याला पवित्र केलं. Today if you think, जर आज तुम्ही विचार oh करत मैं असाल, बहुत बुरा व्यक्ति हूँ, मी खूप वाईट माणूस I आहे am not eligible for the fire of Holy आणि मी Spirit, योग्य नाही ते पवित्र आत्म्याच्या you अग्नीसाठी. are wrong, my brothers and तुम्ही sisters. चुकीचे आहात मी You तसे. are eligible for the fire of the Holy Spirit. कारण तुम्ही योग्य आहात देवाच्या पवित्र अग्नीसाठी. क्योंकि पवित्र वो आत्म्यासाठी. अग्नि के द्वारा हम पवित्र जीवन जी सकते कारण हैं. त्या अग्नीमुळेच आपण पवित्र जीवन जगू I शकतो. want to tell you, in the New Testament, आणि मला तुम्हाला सांगितलंय नवीन if करायला you are washed by the blood of Jesus, तुम्ही जर प्रभू येशूच्या रक्ताने धुतले गेले if असाल you receive Jesus as your Savior, आणि जर तुम्ही स्वीकारला असेल प्रभू येशूला तारणार and if you are a child of God, आणि जर तुम्ही देवाचे लेकरू असता you are eligible for that fire of the Holy तर तुम्ही Spirit. योग्य आहेत त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीसाठी. क्योंकि वो अग्नि हमको मिलने के लिए हमको शुद्ध करता है यीशु मसीह का लहू. Amen. The blood of Jesus cleanses us to receive that fire. आणि प्रभू येशूचं रक्त आपल्याला शुद्ध करते त्या अग्नी स्वीकारण्यासाठी. आज कितने लोग वो पवित्र आत्मा का अग्नि जरूरत है. आणि त्यामुळे किती लोकांना आज त्या पवित्र I आत्म्याच्या tell you, अग्नीची your गरज आहे. life will change in this year in the आणि name मी of तुम्हाला Jesus. सांगतो की निश्चितच तुमचं जीवन बदलणार आहे या. Because when the fire of God enters you, कारण जेव्हा देवाचा अग्नी तुमच्यामध्ये you will see the move of God in your life like never before. तेव्हा तुम्ही देवाचं काम पाहतात जे आतापर्यंत जसं तुम्ही पाहिलं नाही. I tell you, when I see you people, I could see what all God can do through you. आणि Life. तुम्ही पाहता देव काय गोष्टी करू शकतो तुमच्या जीवनात. Your life is not ordinary. कारण तुमचं जीवन एक साधारण जीवन Your नाही. life carries a great purpose. कारण तुमचं जीवन एक महत्वाच्या उद्देशाने The बनवलेलं आहे. purpose is to bless this world through your life. ते उद्देश म्हणजे ह्या जगाला तुमच्याद्वारे आशीर्वादित करा. The purpose is to save this world through your life. ते उद्देश म्हणजे तुमच्याद्वारे या जगाचा बचाव करावा, संरक्षण करावं. Today, God wants to heal you this afternoon. आणि आज Heal you. God wants to heal you. आणि आज या दुपारच्या वेळेस देवाला तुम्हाला आरोग्य द्यायचं. Because God wants to deliver you from every chain this afternoon. कारण देवाला सर्व बंधनातून तुम्हाला मुक्त क्योंकि करायचं. परमेश्वर का पवित्र आत्मा का आग के साथ हम बीमार को साथ में नहीं लेके जा कारण सकते. देवाच्या पवित्र आत्म्याच्या आज्ञेद्वारे आपण ती आजार पण घेऊन चालू शकत नाही. When the fire comes inside, जेव्हा अग्नी आपल्यामध्ये येते the sickness cannot be inside. तेव्हा आजार हे आपल्यामध्ये राहत नाही. When the fire of God comes inside, जेव्हा देवाचा अग्नी आपल्यामध्ये येतो bondage cannot be inside. बंधन आपल्यामध्ये नसतात. Today, God wants to break every sickness, every bondage, every addictions of our life. आणि आज सर्व आजार देव काढून टाकणार, सर्व बंधन तोडून टाकणार आहे.
And that happens through the fire of God. आणि त्या गोष्टी पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे That happens through the power of God. ते सर्व देवाचे सामर्थ्य अग्नीने होणार. I tell you, the same fire that God stopped in the temple was lighted up inside the church. मी तू सांगतो की ते जे अग्नी त्या मंदिरात बंद पडले होते तेच या मंदिरामध्ये देव पुन्हा अग्नी Let's all चालवतो. raise up this afternoon. आणि त्यामुळे आपण उभे राहू. I tell you today, that fire of God wants to touch you. आणि आज ते ती अग्नी देवाचे If सामर्थ्य. you are serious about it, God is serious about it. आणि जर तुम्ही ह्या गोष्टीसाठी सिरियस असाल तर देव तुमच्यासाठी I tell serious you today, God will break every chains of your life. आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की देव सर्व तुमचे बंधन तोडणार आहे. हमारे बंधन को देके परमेश्वर भागने नहीं वाला है, हमारा बंधन को देके आके परमेश्वर वो बंधन को तोड़ने वाला है. Amen. Our Father never runs seeing our weakness. He comes and break every weakness. आपले बंधन पाहून आपला देव पळून नाही जाणार परंतु आपला देव ते बंधन पाहून Come on, let's आपल्याला close our eyes. आणि म्हणून आपण आपले नेत्र बंद Jesus said, करू. प्रभू येशू बोलला if you ask, I will give it. आणि प्रभू येशू बोलला तुम्ही जर माझ्याकडे मागितलं तर मी Today, तुम्हाला if देईन. you are ready to ask the fire of God in you, आणि जर तुम्ही आज तयार आहे देवाच्या अग्नी मागण्यासाठी today that fire is ready to come upon you. तर तो अग्नी तयार आहे तुमच्यामध्ये येण्यासाठी. Not by might, not with your strength, आणि ना की तुमच्या शक्तीमुळे not with your power, तुमच्या सामर्थ्यामुळे नाही but by the Spirit of God. परंतु देवाच्या आत्म्यामुळे. Today, receive that fire in the name of Jesus. त्यामुळे आज ते त्या अग्नी सामर्थ्य स्वीकार Come on, करू open your येशूच्या नावात. mouth and raise your praise to Jesus this afternoon. आणि तुमचं मुख उघडून त्या परमेश्वराला बोला. आज परमेश्वर आपको भरने वाला है. आणि आज तुम्हाला परमेश्वर The बनणार. same disciples were weak in the upper room. आणि ते शिष्य जे वरच्या माडीवर अशक्त होते They were not strong disciples. आणि ते एक शक्तिशाली शिष्य नव्हते. They were the same disciples who were like 40 days before. आणि जे 40 दिवसापूर्वी होते ते शिष्य त्या माडीवर. But when the fire of God came upon them, जेव्हा देवाचा अग्नी the त्यांच्यावर power आला, of God came upon जेव्हा them. देवाचं सामर्थ्य त्यांच्यावर When आलं, the Holy Spirit came upon तेव्हा them, पवित्र आत्मा त्यांच्यावर they आला. received the fire of the Holy Spirit. त्यांना असा पवित्र आत्म्याचा अग्नी प्राप्त झाला. Receive that fire this afternoon in the name of Jesus. तीच अग्नी स्वीकारा या दुपारच्या वेळेस. Every addictions are breaking in the name of Jesus. प्रत्येक वासना येशूच्या नावात तुटल्या जातात. Every bondages are breaking in the name of प्रत्येक Jesus. बंधने येशूच्या नावात तुटल्या जातात. Every generational curse is breaking by the power of God in the name of Jesus. प्रत्येक पिढ्यानपिढीचे श्राप येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात ते Right now, सामर्थ्य तोडतात. God is healing your body. आणि आज देव तुम्हाला Receive the आरोग्य देत आहे. healing in the name of Jesus. प्रभू येशू आरोग्य देत आहे. Receive the power of God in the name of Jesus. देवाचं सामर्थ्य स्वीकारा. In the name of Jesus, येशूच्या नावात we speak the move of God right now in Jesus' name. देवाचं काम आपण बोलू. When they were filled with the fire, जेव्हा ते त्या अग्नीने भरले they were changed. ते बदलले. This afternoon, God is changing you. आणि हे दुपारच्या वेळेस देव तुम्हाला बदल. आज से ये साल में परमेश्वर आपको बदलने वाले. God will change you. आणि या वर्षी परमेश्वर तुम्हाला बदलत आहे. The same city that saw your weakness will see the power of God manifesting through you. आणि जे शहर तुमचं अशक्तपणा पाहते तेच शहर तुमचं सामर्थ्य पाहणार आहे. यरूशलेम शहर में वही शहर में शिष्य लोग को कमजोरी देखा है और वही शहर में पवित्र आत्मा उन लोग को बना के उनको पवित्र आत्मा यूज किया है. God used disciples in that same Jerusalem. They were fallen. आणि ज्या शहरामध्ये ते शिष्य पडले होते आले त्याच देव शहरामध्ये ते त्यांना सामर्थ्याने भरून This त्यांचं- city will see your blessings. आणि हे शहर तुमचं आशीर्वाद पाहणार. This city will see the mighty move of God through you. आणि देवाचं महान कार्य तुमच्याद्वारे पाहणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. In the name of Jesus. Lord, we thank you that from today let the fire of God be lighted upon your people in Jesus' name. धन्यवाद पिता. या क्षणापासून देवा तुझा सामर्थ्याची अग्नी आमच्यामध्ये कार्य Lord, कर. let your power manifest from today in Jesus' name. पिता तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये कार्य करून दे येशूच्या नावात. We thank you and we lift up your holy name. आम्ही तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला उंचावतो In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Hallelujah. हालेलुया. How many of you gonna ask for that fire every day in your life? आणि किती जण तयार आहेत ते रोजच्या दिवशी ती अग्नी I मागण्यासाठी tell देवाला? you, वो पवित्र आत्मा के अग्नि के बिना हम नहीं चल सकते. आणि त्या पवित्र आत्म्याच्या अग्निशिवाय आपण चालू शकत नाही. Make it your habit आणि ते तुमची एक सवय to बनवा. experience
ready to receive that fire every day. ते देवाची अग्नी रोजच्या दिवशी स्वीकारण्यासाठी, Because God will fill us every day. कारण देव आपल्याला रोज त्या अग्नीने Amen. भरेल. Hallelujah. Hallelujah. I'm telling you, 2026 is your year. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते 2026 तुमचं वर्ष Come आहे. on, बोलो हाथ रख के अपने सिर के ऊपर. आणि तुमचे डोक्यावर हात ठेवून बोला, 2026 मेरा साल है. आणि Amen. 2026 हे वर्ष माझं यीशु वर्ष आहे. मसीह के नाम से this is my year. आणि येशूच्या नावात हे वर्ष माझं आहे. This is the year I'm going to see the God's glory in my life. आणि हेच वर्ष आहे ज्यात मी देवाचं गौरव पाहणार आहे. This year I will see the blessings of God in my मी life. देवाचं गौरव, देवाचे आशीर्वाद ह्या वर्षी पाहणार आहे. This year God is going to launch me into His calling. आणि त्याच्या त्याच्या पाचारणावर आज देव मला ह्या वर्षी